नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत आज मी एका बंगल्यावरच्या आंटीला खूप चावली आणि कशा प्रकारे मी आंटीसोबत जवळजवळ केली तर ते आपण बघूया. तर माझे नाव राज आहे. तर आणि मी माझी एकदम पहिली गोष्ट आहे आणि या गोष्टीनं पूर्ण आशा आहे की आम्हाला तो खूप जास्त आवडेल. ही गोष्ट त्या दिवसाची आहे जेव्हा मी अभ्यास करण्यासाठी पुण्यामध्ये गेलो आणि मी माझ्यासाठी एक रूम भाड्याने घेतली होती. मी जिथे राहत होतो तेथे माझ्या शेजारी माझे मालक आणि मालकीण आणि त्यांची 8 वर्षाची मुलगी राधा राहत होती. जसे जसे दिवस निघत गेले तसे तसे मी त्यांच्या घरामध्ये चांगला असा मिसळलो होतो. मी माझ्या मालकांना काका म्हणून हाक मारित होतो आणि समोरच एक दिवस माझ्या काकांनी मला सांगितले, राधाला कराटे क्लासला जायचे होते आणि तू त्याला सोडून ये जा. मी हो म्हणालो आणि एक दिवस मी राधाला सोडायला गेलो होतो आणि मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा माझी नजर एका ठिकाणी अडकली. काय मस्त आंटी होती यार. आता माझ्या मध्ये विचार येऊ लागले की या सालीला इथेच पकडतो आणि ठोकून टाकतो. मी तर फक्त तिला पाहत राहिलो. आंटीने सर्व काही पाहिले होते आणि मग तेव्हा मला कोणचा तरी धक्का लागून गेला. मी शुद्धीवर आलो. मी पाहिले तर ती आंटी माझ्याकडे पाहून एकदम हसत होती आणि हसत पाहत होती आणि मग मी तिच्याकडे कडे पाहून हसू लागलो. मग क्लास सुरू झाला. मग मी तेथून जाण्यासाठी माझी बाईकच्या जवळ गेलो आणि मी पाहिले की माझे नशीब खूप चांगले होते. मी पाहिले की आंटीने पण तिची गाडी माझ्या गाडी जवळ उभी केली होती. मग ती परत माझ्याकडे आली आणि माझ्या हात परत आधी हालत परत आधी सारखी झाली. तर आता आंटी म्हणाली ती, हाय, तुमचे नाव काय आहे? आणि मी नंतर म्हणलो, प्रेम राज आहे आणि पाटील या. आणि तुमचे? ती म्हणाली की जान्हवी देशपांडे आहे माझे नाव. मी माझ्या मुलीला क्लासला घेऊन आले आहे. आणि तुम्ही? तर तो म्हणाला, मी माझ्या काकाच्या मुलीला इथे घेऊन आलो आहे. तुम्हाला काही हरकत नसेल तर आपण कॉफी प्यायला जायची का? तर ती म्हणाली नंतर, हो का नाही, पण इथे नको. तुम्हाला काही त्रास नसेल तर माझ्या घरी जाऊ या का? माझे घर इथे जवळ आहे. तर मी म्हणलो नंतर. हे ऐकून तर एकदमच खुश होऊन गेलो. मी तिला लगेच हो म्हणालो. जेव्हा मी तिच्या घरी पोचलो तेव्हा ती म्हणाली, क्लास सुटायला अजून खूप वेळ आहे. तोपर्यंत मी फ्रेश होऊन येत आहे. तू इथे बस. थोड्या वेळाने ती फ्रेश होऊन माझ्या समोर आली आणि मी तर एकदम डोळे फाडून पाहू लागलो होतो. आणि समोरच मग नंतर ती माझ्याजवळ आली आणि मला हलवले आणि मला विचारले की असे काय पाहत आहे तू? तर मी म्हणालो नंतर, आम्हाला काही हरकत नसेल तर एक सांगू. तुम्हाला काही जर हरकत नसेल तर मी एक सांगू, असा तो म्हणला. आणि ती हो बोला ना असे म्हणले. आणि नंतरच मग आंटी तुम्ही म्हणले की मी म्हणलो की आंटी तुम्ही खूप हॉट दिसत आहात. तर नंतर ती म्हणली की आणि काय प्रेम पुढे काय, पण काहीतरी बोला ना असेही ती म्हणली. आणि नंतर मी म्हणलो, मला
तुम्हाला किस करायचे आहे. आणि नंतर ती म्हणली, बस एवढेच, अजून काही नाही? असेही ती म्हटली. आणि नंतरच मी म्हणलं, नाही हो. पण नंतर मी काही बोलणार याआधीच आंटी माझ्याजवळ आली आणि तिने मला तिच्या बाहूमध्ये घेतलं आणि मला किस करू लागली होती. मी पण आता मजा घेऊन तिचे ओठ जोराजोरात चुकू लागलो होतो. मग मी माझा एक हात तिच्या बोचच्या वर घेऊन गेलो आणि तिचे बोचच्या दाबू लागलो आणि तिची पुच्ची दुसऱ्या हाताने कुरचळू लागलो होतो. आणि असेच केल्याने ती अजून पण आ करू लागली आणि ती आवाज काढू लागली होती. आहा. तिला खूप मजा येत होती. आणि नंतर प्रेम फक्त मी आता खूप मला तडपवून नकोस असं म्हणत तिने चांगले तिचे आवाजा प्रकारे मला उत्साहित केले. आणि नंतर मग आम्ही दोघं आमचे कपडे काढून फेकून दिले. ती आता बगर कपड्याची एकदम सेक्सी मला दिसू लागली होती. मी तिचा एक बॉल माझ्या तोंडामध्ये घेऊन चोखू लागलो तो आणि दुसऱ्या हाताने तिची पुच्ची कुरवाळू लागलो होतो. आणि नंतर मग तिने माझ्या हत्यार हातामध्ये घेतलं आणि मग ती गुडघ्यावर बसली आणि माझं लंड तिच्या तोंडामध्ये घेऊन चुकू लागली होती. आणि नंतरच मग मी काही वेळाने तिला माझ्या मांडीवर उचलले आणि तिला तिच्या बेडरूममध्ये घेऊन गेलो आणि तिला पलंगावर टाकून दिले. आणि ती एकदम रांडसारखी तिचे पाय पसरून झोपली. आणि तिची पुच्ची काय मस्त आणि मुलायमदार होती. मी माझा लंड तिच्या पुच्चीवर ठेवून घासू लागलो तेव्हा ती आह करत अशी, आई, प्रेम आता मला सहन होत नाही आहे. प्लीज माझी पुच्ची फोडून टाक आता.